नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 8. सकाळी तिला जाग उशिराच आली, तरी 9 वाजत आले असतील. तिने किलकिले डोळे करून पाहिले तर रूममध्ये कोणीच नव्हते. ती मग पटकन उठून फ्रेश होऊन हॉलमध्ये आली तर तिथेही कुणीच नव्हते. फक्त डायनिंग टेबलजवळ कुजबूज सुरू होती, जिथे नाश्त्याच्या प्लेट्स नोकर मंडळी लावत होते. डायनिंग टेबलही अगदी मोठे होते आणि जुन्या काळातील ते वाटत होते. ती थोडंफार तिथे घुटमळली, पण कुणाचंच लक्ष तिच्याकडे नव्हतं. शेवटी मग तीच कंटाळून हॉलमधल्या सोफ्यावर जाऊन बसली, तेही मस्त पाय वर घेऊन. तिने कालचाच नाईट ड्रेस घातला होता. अंघोळ न करता ती तशीच येऊन बसली होती. हातात एक उगाचच टाईम काढण्यासाठी मासिक चाळत बसली. भूक तर इतकी लागली होती की सगळे सहन करण्याच्या पलीकडं गेलं होतं. त्यात एवढं मोठं घर असूनही कुणी साधं पाणीही विचारत नाही, म्हणून चिडचिड वाढली होती. त्यातही राग वीरवर जास्त येत होता, कारण या तिच्या परिस्थितीला तोच तर कारणीभूत होता. ह्या कोण म्हणायच्या? तोच एक 60 ओलांडलेल्या आजी तिला पाहून म्हणतात. सोबत त्यांच्या एक आजोबाई होते. हे आपल्या वीरचे आजी आजोबा होते. आजी आजोबा, तुम्ही भेटला नाही का अजून तुमच्या नातसुनेला? तोच तिथे आता कौस्तुभेत बोलतो. नातसून? आणि ते ऐकून आजी आजोबांना शॉक लागतो. हो, नातसून. तुमच्या लाडक्या वीरने काल रात्री लग्न केलं आहे, हे तुम्हाला नाही का सांगितलं? कौस्तुभ मात्र यावेळी आश्चर्यचकित होत बोलतो. त्याला वाटलं होतं आत्तापर्यंत या घरात तमाशा झाला असेल, आरडाओरडा नक्कीच झाला असेल यावरून. पण तसं काहीच झालं नाही हे पाहून एक वेगळंच कुतूहल निर्माण झाले. घर बाहेरून खूपच शांत वाटत होतं. तसं त्यालाही माहीत होते की यावेळी घर शांतच असतं, पण आज तसं नव्हतं ना. ओ हाय आजी. पण त्या सगळ्यांचं बोलणं ऐकून आता तिथे काव्याही येते आणि त्यांच्यासमोर हात करत स्वीट हसत बोलते. आजी त्यामुळे डोळे फिरवते आणि आपल्या नवऱ्याकडे आजोबांकडे एक कटाक्ष टाकते. हाय आजोबा. पण आजीने असं केलेलं पाहून तिने मग आपल्या त्या हाताकडे पाहत तो माघारी घेतला आणि आपला मोर्चा आता आजोबांकडे वळवला. तुला मोठ्या माणसांशी कसं वागायचं ह्याचे संस्कार घरच्यांनी नाही दिले वाटतं. तसं आता तिचे हे बिहेवियर पाहून आजोबांच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले आणि ते रागात दुसरीकडे पाहत बोलले. आ आणि त्यांचं बोलणं ऐकून आता ती त्यांना मध्येच काटत बोलते. आजोबा, ही चूक आज केली, पण परत करू नका. माझ्या घरच्यांपर्यंत जायचा हक्क मी अजून तरी कुणाला आपल्या घरात दिला नाही. हां. पुढे ती त्याच मगरूर भाषेत आजोबांना सुनावते. आपले घर. पण तिची अशी भाषा, तेही आपल्या नवऱ्याबरोबर पाहून आता आजी मध्ये पडत बोलते. सॉरी मग मॅडम, हे घर फक्त माझं आणि माझ्या नवऱ्याचं आहे. जिथे तू ज्याची बनून आली आहेस ना, त्याचंही हे घर नाही अजून. मग तुझं असण्याचा सवालच येत नाही. आता मात्र त्या तिला चांगलेच सुनावत होत्या, ज्यामुळे काव्याचा चेहरा लाल होत होता. काय चाललं इथे आणि कसला बाजार मांडला आहे? तोच तिथे आता रनिंगवरून आलेला वीर आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत बोलला. तुला दिसत नाही का वीर? पण आजोबाही त्याला आता रागात बोलतात. बाजाराबद्दलच बोलायचं म्हटले तर तू या काल तुझ्या आलेल्या बायकोला का नाही विचारत की काय चालले आहे म्हणून? मी काय केले? पण आता काव्याचा नूरच पालटला. ते एकदम वीरच्या जवळ आली. वीर, मी खरं सांगते, मी काहीच केलं नाही. मी तर त्यांच्याशी खूप नम्रतेने बोलत होते, पण यांनीच माझ्या घरच्यांबद्दल.
असं बोलून ती आता मोठ्याने रडायलाच लागली. ए पोरी, पण तिचं असं बदलतं वागणं पाहून घरातले तर हैराण झालेच होते, पण आजी जरा रागातच बोलल्या. आजी आजोबा, बास झालं आता. तसं त्याने आता आपल्याच आजी आजोबांना बोलायला चालू केलं. तुम्ही दोघं कसे बोलला आहात हे मला चांगलंच माहीत आहे. वीर, हे जरा आता अति होते, असं नाही वाटत का तुला? पण कौस्तुभला काही केल्या त्याचं हे असं वागणं पटत नव्हते. आधीच तो खुन्नस खाऊन होता काव्यावर, आणि आता तो आपल्या आजी आजोबालाही तिच्यामुळे काही एक त्यांचं न ऐकता बोलायला लागला. कौस्तुभ, मी एकदा म्हटलं ना, बास आता म्हणून. आता वीरने कपाळावर अंगठ्याने रब करत म्हटलं. चला आता सगळे नाश्ता करून घ्या. वातावरण निवळण्यासाठी मात्र आता वीरच्या माऊसाहेब बोलतात. इथे परिस्थिती काय चालू आहे सुनबाई? तसं त्यांच्या या वाक्यावर आजोबा काव्यावरचा सगळा राग माऊसाहेबवर काढत बोलतात. आणि तुमचं काय मध्येच नाश्त्यांचं? एवढीच भूक लागली असेल तर तुम्हीच करून घ्या, आम्हाला भूक नाही. ते बोलता बोलता आता काव्यावर कटाक्ष टाकतात, तेही रागात. कारण ती रडत रडतच तशीच डायनिंग टेबलवर जाऊनही बसली होती, त्याच खुर्चीवर ज्यावर आजोबा कायम बसायचे, ज्यामुळे त्यांचा अजून पारा चढला. ते तिथून निघून गेले. सुनबाई, आता तरी पाहुण्यांची जबाबदारी घ्यायला शिका, आणि त्या पाहुणीला सांगून ठेवा ती जागा वीरच्या आजोबांची आहे म्हणून. जाता जाता आता आजीसुद्धा तिला रागात पाहत म्हणतात. तसं आता सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले. ती मात्र आता निवांत नाश्ता करत होती. असं वाटत होतं की तिला या सर्वांची काहीच पडली नसावी. हो आईसाहेब, सांगते मी त्यांना. त्यावर आता माऊसाहेबही जरा रागात पाहत बोलतात. तुमचा नाश्ता झाला असेल तर जरा रूममध्ये येण्याची कृपा कराल का? तसं आता वीर तिच्याकडे जात बोलतो. आवाज मात्र त्याचा शांत होता, पण आतमध्ये ज्वालामुखी फुटत होता. एवढं संपवून येऊ? पण तिला कुठे फरक पडत होता. ती मात्र आता बिनधास्त खात त्याला विचारते. ठीक आहे, पण लगेच आलात तर बरं होईल. त्याने आपल्या दातावर दात घासत म्हटले आणि सरळ आपल्या रूममध्ये निघून गेला. पण आत्ताही तिला फरक पडलाच नाही. माऊसाहेबही मग तिथून आपल्या खोलीत जातात. वीरचे काका काकू आणि त्यांची मुलगी गावाला गेले होते, त्यामुळे त्यांना हे काही माहीत नव्हते. तर त्याचे वडील तर कुठे होते हे कुणाला माहीत होते. का मी तिला सहन करत आहे? रूममध्ये येताच त्याने आपला मोबाईल गादीवर फेकत रागात म्हटले. मीही तुला तेच विचारणार होते. का सहन करत आहेस तिला? तोच आत माऊसाहेब येतात आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलतात. प्रेमात पडलास आहे का तिच्या? त्या अगदी सावकाश बोलतात. तसा हा मात्र चमकून त्यांच्याकडे पाहतो. काय वाटतं तुम्हाला? का हे सगळं तो सहन करत आहे? माऊसाहेब म्हणत आहे तसं हा खरंच प्रेमात असेल का? की तिच्याशी लग्न करण्याचा मोटिव्ह त्याचा, तो म्हणाला तसं खरंच काहीतरी वेगळं आहे? हे जाणून घ्यायचं असेल आणि अजून मला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करून ठेवा, कारण आता मिळणार आहेत हळूहळू या लग्नाच्या रहस्याची उत्तरे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअरही करा. धन्यवाद.